नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेऊन उपवासाचे छान असे कुरकुरीत आणि कमी तेलकट साबुदाणा वडे तयार करून दाखवणार आहे. आणि वड्यांसोबत खाण्यासाठी एक मस्त अशी चटपटीत चवीची चटणी देखील मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. बऱ्याच जणांना हे वडे बनवायला भीती वाटते, कारण त्यांच्याकडून हे साबुदाणा वडे तेलात तळताना फुटतात आणि म्हणावे असे कुरकुरीत होत नाही. वडे तेलात तळताना फुटू नये, तेलकट होऊ नये आणि वडे छान असे कुरकुरीत व्हावे, त्यासाठी मी तुम्हाला अगदी बारीक-सारीक टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कुठलाही खास घटक न वापरता अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरून साबुदाणा वडे अगदी परफेक्ट तयार करता येतात. आज मी ज्या प्रकारे तुम्हाला साबुदाणा वड्यांचं मिश्रण तयार करून दाखवणार आहे, त्याच्याने तुम्ही वडे हव्या त्या साईजचे आणि हव्या त्या आकाराचे तयार करू शकाल. कारण वड्यांचं मिश्रण जर परफेक्ट असेल, तर वडे बनवायला अगदी सोपे जातात आणि वडे तेलात तळताना फुटत नाही, तेलकट होत नाही आणि वडे तळून छान कुरकुरीत होतात. साबुदाणा वड्यांसोबत खाण्यासाठी मी तुम्हाला एक फारच टेस्टी आणि चटपटीत अशी चटणी देखील तयार करून दाखवणार आहे, ज्यासोबत तुम्हाला हे वडे खायला फारच आवडतील. अगदी तुमच्या लहान मुलांना सुद्धा हे वडे खायला फारच आवडतील आणि खायला सोपेही जातील. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी मी हा साबुदाणा रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातला होता. 2 ते 3 पाण्याने साबुदाणा चांगला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर साबुदाण्याच्या वर अर्धी कांडी वर असं मी पाणी घालून घेतलं होतं आणि ह्याला मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं. साबुदाणा हा कमीत कमी 5 ते 6 तास तरी भिजायला हवा. सर्वात प्रथम तर हा साबुदाणा असा चमच्याने सुटा करून घ्यायचा आहे. आज मी तुम्हाला जी प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेऊन साबुदाणा वडे तयार करून दाखवणार आहे, त्याच्याने नवशिके आणि बॅचलर्स देखील अगदी परफेक्ट असे साबुदाणा वडे तयार करू शकतील. तर आता हा जो भिजवलेला साबुदाणा आहे, याला प्रथम असं मेजरिंग कपाच्या मापाने किंवा मग घरातील एखाद्या वाटीच्या साहाय्याने मोजून घ्यायचंय. असा अगोदर भिजवलेला साबुदाणा मोजून घेतला, की पुढे बाकीची मापं आपल्याला मोजून घेता येईल. त्याच्याने तुमचं साबुदाणा वड्यांचं मिश्रण अगदी परफेक्ट बनून तयार होईल. तर मेजरिंग कपाच्या मापाने आपला हा भिजवलेला साबुदाणा बरोबर 3 कप भरलाय. तर या ठिकाणी आपला हा भिजवलेला साबुदाणा मेजरिंग कपाच्या मापाने बरोबर 3 कप भरलाय. याच्यामध्ये आपण इतरही सामग्री घालणार आहोत. त्यासाठी याला मी ह्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. यानंतर आता इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे. 3 कप भिजवलेल्या साबुदाण्यासाठी 1 कप भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार 10 ते 12 हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे. यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून यांना मी मिक्सरला पाणी न घालताच मिक्सरचं बटन चालू बंद करून हलकसं जाडसर दळून घेणार आहे. यानंतर आता 3 कप भिजवलेल्या साबुदाण्यासाठी इथे मी हे 3 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतले. थोडक्यात म्हणजे 1 कप भिजवलेला साबुदाणा असला तर 1 उकडलेला बटाटा घ्यायचा आहे. 2 कप भिजवलेला साबुदाणा असला तर 2 उकडलेले बटाटे घ्यायचे. आपण ह्या ठिकाणी 3 कप भिजवलेला साबुदाणा घेतलाय. तर ह्या ठिकाणी मी हे 3 उकडलेले बटाटे असे ह्याच्यामध्ये कुस्करून घालणार आहे. 3ही उकडलेले बटाटे असे ह्या साबुदाण्यामध्ये हाताने कुस्करून घालायचे. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी आपण मिक्सरला बारीक केलेले सर्व जिन्नस घालून घेणार आहे. असं शेंगदाणे, हिरवी मिरची आणि जिरं मिक्सरला एकत्र बारीक करून ह्याच्यामध्ये घालायचंय. ह्याच्याने वड्यांच्या मिश्रणाला छान बाइंडिंग येते. ह्याच्यातले जे शेंगदाणे आहे ते अगदीच जाड ठेवायचे नाहीये. त्याच्याने सुद्धा वडे तेलात तळताना फुटतात. अशा पद्धतीने ह्यांना मिक्सरला असं बारीक करून घ्यायचंय. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार 1 चमचा मीठ घालून घेणार आहे आणि सोबतच पाव चमचा साखर ह्याच्यामध्ये घालायची आहे. अशी थोडीशी साखर ह्याच्यामध्ये घातली, की वडे ह्या साखरेमुळे तळून छान कुरकुरीत होतात. वड्यांना ह्याच्याने तळून रंग फार छान येतो आणि वडे चवीला सुद्धा ह्याच्याने फारच छान लागतात. आता ह्याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालणार आहे. ह्याच्याने वडे चवीला फारच टेस्टी बनून तयार होतात. बस तर आता ह्याच्यामध्ये मी एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. तुम्ही उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात नसाल तर काहीच हरकत नाहीये. तुम्ही ते दोन्ही जिन्नस स्किप करू शकता. बस तर आता हे सर्व जिन्नस असे हाताने चांगले मळून मिक्स करून घ्यायचे. तुम्ही जर ह्याला चमच्याने मिक्स कराल तर वड्यांसाठी या मिश्रणाला छान बाइंडिंग नाही येणार. ह्याच्यातला उकडलेला बटाटा आणि बाकीचे इतर सर्व जिन्नस ह्याच्यामध्ये असे चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. 3 कप भिजवलेला साबुदाणा, 3 उकडलेले बटाटे आणि 1 कप भाजलेले शेंगदाणे असं प्रमाण घेऊन साबुदाणा वडे अगदी परफेक्ट बनून तयार होतात. दुसरा कुठलाही खास पदार्थ न वापरता या मिश्रणाला वड्यांसाठी छान बाइंडिंग येते
आणि वडे सुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार होतात. तर हे पहा, इथे आपलं हे वड्यांचं मिश्रण ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनवून तयार झालंय. हे पहा, ह्याचा असा मुठीत दाबलं की मुटका तयार होतो. तर हे पहा, आपल्या ह्या मिश्रणाला वड्यांसाठी अगदी छान बाइंडिंग आली आहे. आता ह्या तयार केलेल्या मिश्रणाचे वडे तयार करायला घेण्या अगोदर सुरुवातीला हात पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोरड्या कपड्याने चांगले स्वच्छ पुसून घ्यायचे. हाताला मिश्रण चिटकलेलं असलं तर वडे व्यवस्थित प्लेन नाही होत. बस, तर आता सुरुवातीला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि वड्यांच्या साईजनुसार या मिश्रणाचे वडे तयार करून घ्यायचे. आज मी ह्या मिश्रणाचे अगदी छोटे छोटे वडे तयार करून घेणार आहे. याला आम्ही मिनी साबुदाणा वडा असं बोलतो. पण तुम्हाला जर हे वडे मोठ्या साईजमध्ये हवे असतील तर तुम्ही ह्याचे तुमच्या गरजेनुसार हवे तसे मोठे वडे तयार करून घेऊ शकता. असं हे वड्यांचं मिश्रण अगदी छान बनवून तयार होतं. तेव्हा ह्या मिश्रणाचे वडे तुम्ही तुम्हाला हवे तसे लहान मोठे तयार करू शकता. तर हे पहा, इथे मी या डिशमध्ये तयार केलेल्या मिश्रणाचे हे काही वडे तयार करून घेतले. हे पहा, हे वडे मी असे अगदी छोट्या साईजचे आणि एकसारखे तयार करून घेतले. बस, तर आता तयार केलेले वडे इथे मी या तेलामध्ये तळायला घालणार आहे. तेलात बसतील तेवढेच वडे असे आपण ह्या तेलामध्ये तळायला घालणार आहोत. मोठ्या साईजच्या वड्यांच्या तुलनेत हे असे छोटे छोटे साबुदाणा वडे अगदी पटापट बनवून तयार होतात आणि सर्व करायला आणि खायला सुद्धा सोपे जातात. लहान मुलांना सुद्धा हे असे छोटे छोटे साबुदाणा वडे खायला फारच सोपे जातात. वडे तेलात तळायला घालण्या अगोदर तेल चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे. कमी गरम झालेल्या तेलामध्ये वडे तळायला सोडले तर वडे तेलात फुटतात आणि तेल पकडून जास्त तेलकट होतात. वड्यांचं वरचं आवरण तेलामध्ये तळून हलकसं क्रिस्पी झालं की मगच ह्या वड्यांना झाऱ्याने उलट-सुलट करून घ्यायचंय. म्हणजे झाऱ्याच्या टोकाने हे वडे तुटणार नाही. वड्यांचं मिश्रण जर ओलसर असेल आणि तुम्ही जर वड्यांना झाऱ्याने उलट-सुलट करायला जाल तर झाऱ्याचं टोक वड्यांमध्ये घुसून वडे तुटतील आणि त्याच्याने वड्यांच्या आतमध्ये तेल घुसून वडे अगदीच तेलकट होतील. त्यासाठी वड्यांना सुरुवातीला अगदी काळजीपूर्वक झाऱ्याने उलट-सुलट करून तळून घ्यायचंय. एकदा का सगळ्या बाजूने हे वडे हलकेसे क्रिस्पी तळून झाले की मग काहीच घाबरायचं कारण नाहीये. त्यानंतर तुम्ही वड्यांना बिनधास्त उलट-सुलट करून तेलामध्ये तळून घेऊ शकता. सुरुवातीचे 4 ते 5 मिनिट गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे. त्यानंतर मात्र ह्या वड्यांना गॅसची फ्लेम अधून-मधून मीडियम टू हाय करून तळून घ्यायचंय. जोपर्यंत हे वडे तेलावर तरंगायला नाही लागत आणि वड्यांना तळून हलकासा तांबूस रंग नाही येत, तोपर्यंत ह्यांना अधून-मधून झाऱ्याने उलट-सुलट करत तळत राहायचंय. तर हे पहा, आता तुम्ही आपले हे साबुदाणा वडे ह्या ठिकाणी पाहू शकता. हे पहा, आपले हे वडे बघा कसे तेलावर तरंगायला लागले आणि हे वडे छान असे टम्म फुगून हलके-फुलके झाले. हे पहा, आपले हे वडे बघा तळून कसे अगदी क्रिस्पी झाले. वड्यांना तळून असा हलकासा तांबूस रंग आला की वडे तेलामधून काढून घ्यायचे. हे असे छोटे छोटे मिनी साबुदाणा वडे सर्व्ह करायला आणि खायला सुद्धा फारच सोपे जातात. लहान मुलांना सुद्धा हे वडे खायला फार सोपे जातात. मोठ्या साईजच्या वड्यांच्या तुलनेत हे असे छोटे छोटे मिनी साबुदाणा वडे बनवायला देखील फार सोपे जातात आणि तळून देखील अगदी पटकन होतात. अतिशय कुरकुरीत, टेस्टी आणि अगदी परफेक्ट असे आपले हे साबुदाणा वडे ह्या ठिकाणी बनवून तयार झाले. आणि तुम्ही इथे बघितलंच असेल, आपले हे वडे तेलात तळताना अजिबात फुटलेले नाहीये आणि वड्यांनी तेल सुद्धा अजिबात पकडलेलं नाहीये. अतिशय कुरकुरीत आणि कमी तेलकट असे आपले हे साबुदाणा वडे ह्या ठिकाणी बनवून तयार झाले. बस, तर आता ह्या वड्यांसोबत खाण्यासाठी मी तुम्हाला एक फारच मस्त अशी चटपटीत आणि स्पेशल चटणी तयार करून दाखवणार आहे. ज्यासोबत तर हे साबुदाणा वडे खाण्यासाठी अजूनच जास्त टेस्टी लागतील. तर सर्वात अगोदर इथे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे. चटणीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ही सर्व मापं कमी जास्त करून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार 6 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून ह्यांना मी मिक्सरला पाणी न घालताच अगदी बारीक करून घेणार आहे. तर हे पहा, ह्यांना मी मिक्सरला असं अगदी बारीक करून घेतलंय. यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या पॅनमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालून घेणार आहे. तूप गरम झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालणार आहे. यानंतर आता मिक्सरला बारीक केलेले सर्व जिन्नस आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आता हे मिक्सरला तयार केलेलं वाटण
असं या तुपामध्ये 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर छानपैकी परतून घ्यायचंय. ह्याच्यातील कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा दूर झाला तर चटणी चवीला छान टेस्टी बनून तयार होईल. तर असं यांना मंद आचेवर छानपैकी परतून घेतलं की आता ह्याच्यामध्ये मी हा एक उकडलेला बटाटा असा हाताने कुस्करून घालणार आहे. तुम्हाला ह्याला जेवढं बारीक कुस्करता येईल तेवढं ह्याला बारीक कुस्करून घ्यायचंय. कुस्करलेला हा उकडलेला बटाटा असा या चटणीसोबत 2 मिनिट मंद आचेवर छानपैकी परतून घ्यायचा आहे. याच्याने उकडलेल्या बटाट्याची कच्ची चव नाहीशी होते. बस तर आता ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे. ही चटणी तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल, त्यानुसार तुम्ही असं चटणीमध्ये पाणी घालून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि आता ह्यासोबतच पाव चमचा साखर आणि एक छोटी लिंबाची फोड अशी ह्या चटणीमध्ये पिळून घालायची आहे. अशी ही आंबट, गोड, तिखट चवीची चटपटीत चटणी तयार केलेल्या साबुदाणा वड्यांसोबत खाण्यासाठी फारच टेस्टी लागते. ह्याच्यातला बटाटा जमेल तेवढा असा स्पॅच्युल्याच्या साहाय्याने स्मॅश करून बारीक करून घ्यायचा आहे. इथे मला ही चटणी थोडीशी घट्ट वाटते, तर पुन्हा मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि फुल फ्लेमवर हिला एक चांगली उकळी काढून घेणार आहे. फुल फ्लेमवर ह्या चटणीला अशी खळखळून उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मंद आचेवर हिला 3 ते 4 मिनिट छानपैकी शिजवून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपली ही वड्यांसोबत खाण्यासाठी ही चटपटीत चवीची चटणी अतिशय टेस्टी बनून तयार झाली आहे. ही चटणी उपवासाचे डोसे, उपवासाची इडली, उपवासाचे आप्पे, उपवासाचे मेंदूवडे या सर्वांसोबत खाण्यासाठी फारच टेस्टी लागते. तर या ठिकाणी आपले हे छोटे-छोटे कुरकुरीत आणि टेस्टी असे मिनी साबुदाणा वडे आणि वड्यांसोबत खाण्यासाठी चटपटीत चवीची चटणी ह्या ठिकाणी खाण्यासाठी एकदम तयार आहे. अतिशय कमी तेलकट आणि कुरकुरीत असे आपले हे मिनी साबुदाणा वडे ह्या ठिकाणी बनवून तयार झाले. तयार केलेल्या चटपटीत चवीच्या चटणीसोबत तर हे वडे खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात. प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण घेऊन मी तुम्हाला आज हे साबुदाणा वडे ह्या ठिकाणी तयार करून दाखवले. दाखवल्याप्रमाणे अचूक प्रमाण घेतलं तर अगदी पहिल्या प्रयत्नातच नवशिके आणि बॅचलर सुद्धा असे कमी तेलकट आणि क्रिस्पी वडे न चुकता तयार करू शकतील. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही असे छोटे-छोटे मिनी साबुदाणा वडे आणि वड्यांसोबत खाण्यासाठी ही अशी चटपटीत चवीची चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.